नमस्कार. आज गणिताचा पुढचं भाग बघणार आहोत. मापन, दशमान, परिमाण. आता कुठली जरी गोष्ट आपल्याला काय जर मापायची असेल किंवा त्याचं कुठली जरी असेल, अंतर असेल, वजन असेल, जरी आपण दुकानात गेलो ती वस्तू असेल किंवा कुठला द्रव पदार्थ असेल, कुठली जरी गोष्ट आपल्याला काय करायचं असेल, मापन करायचं असेल तर काय लागतं आपल्याला तिथं, तर आपल्याला परिमाण लागतं. मग आता परिमाणाशिवाय आपण मोजू शकणार आहे कुठली जरी गोष्ट. आता पदार्थाच्या ज्या गोष्टी असतील म्हणजे पदार्थवाचक गोष्टी आपण म्हणू शकतो की पदार्थवाचक जर गोष्टी असेल आपल्याला काय लागतंय, परिमाण लागते. आता परिमाण नसेल तर काय होणार आहे, त्या गोष्टी आपल्याला मोजताच येणार नाही. आता मोजताना कसं, आता जरी आपण दुकानात जरी गेलो तरी कुठली जरी वस्तू घ्यायची म्हणलं म्हणजे जे आपण वजन करतो त्या वजनी गोष्टी असेल, मग आता ती गोष्ट आपण 1 किंवा 2 अशी मागू शकतो का, तर नाही. तर तिथं काय लागतंय त्यासाठी, तर आपल्याला इथं परिमाणच पाहिजे. यासाठी मग परिमाण त्यासाठी खूप महत्वाची. जर कुठल्या पण गोष्टी आपल्याला असतील आणायच्या असतील किंवा जर ती मोजून द्यायची असेल, मग आपल्याला जर ज्यावेळेस अंकानं मोजता येत नाही, 1, 2 अशा ज्या गोष्टी मोजता येत नाही तिथं आपल्याला परिमाण गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला परिमाण शिकलं पाहिजे. आणि परिमाणांचं जे कसं परिमाण कशासाठी, तर रूपांतर असेल या गोष्टी जर आपल्याला असतील किंवा उदाहरण कुठली सोडवायची असेल तर आपल्याला काय लागणार इथं, तर परिमाण कुठलं कसं रूपांतर होतंय ह्या गोष्टी आपल्याला माहितच पाहिजे. मग आपण बघू की कुठल्या गोष्टीचं रूपांतर कसं होतं ते. आता हा चार्ट, तर ह्या चार्ट वरच काय आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय होणार इथंच क्लिअर होणार आहेत की कुठलं परिमाण कुठल्या गोष्टीचं कसं येतं, कुठल्या गोष्टीचं रूपांतर केल्यानंतर कसं होतं. जसं आपण म्हणलं किलोचा विषय आपण घेतला, तर आता जर किलो असेल तर मग किलोचं काय आपल्याला माहित, काय किलो माहित आहे आणि कसं आहे ग्रॅम माहित आहे किलोच्या बाबतीत. मग पण आपल्याला हे जर आपल्याला गणिताच्या बाबतीत ह्या बाकीच्या गोष्टी पण काय आहेत आपल्याला माहित पाहिजेत. त्यावेळेस काय होणार आहे, आपल्याला जर कुठलं विचारलं, हेक्टा विचारलं, डेका विचारलं, डेसी विचारलं, जर रूपांतर करायचं सांगितलं तर मग ह्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे, तर माहित पाहिजे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय करू, एक गोष्ट आपण बघू की याचं रूपांतर कसं होतं, कुठली गोष्ट लहान आहे, कुठली गोष्ट मोठी, जेणेकरून उदाहरणासाठी आपल्याला काय होईल, फायद्यात राहील. आणि कुठली गोष्ट जरी आपल्याला सांगितली तर आपल्याला लगेच कळून जाईल ही परिमाण दिलंय तर ही गोष्ट जर इकडं जर डेसी दिलं तर ग्रॅम काय होतंय, जास्त होतंय कमी होतंय, कसं होतंय ह्या गोष्टी आपण इथं बघून घेऊया. ठीक आहे. आता काय करू, इथं आपण पहिल्यांदा किलो पासून सुरुवात करू. किलो पासून सुरुवात करू आपण. आता ही परिमाण तर आपल्याला माहिती असेल. बरोबर. तर कुठलं असतंय हे परिमाण, आता कशासाठी ते बघू आधी. आता लिटर कशासाठी वापरतो आपण, जर कुठलं काय असेल तर द्रव पदार्थासाठी असेल तर काय होणार आहे आपण, तर लिटर. बरोबर. तर लिटरचं हे आपण लिटरचा वापर करतो. दूध असेल, पाणी असेल, तेल असेल, ह्या गोष्टीसाठी काय करतोय आपण, तर काय लिटर जे द्रव पदार्थ ते मोजण्यासाठी आपण लिटरचा वापर करतो हे आपल्याला माहिती आहे. आता ठीक आहे. त्याच्यानंतर काय आलं इथं मीटर. आता मीटर कशासाठी करतो, तर कुठली जर लांबी आपल्याला मोजायची असेल, कुठली लांबी मोजायची असेल तर कशामध्ये मोजतोय आपण, ती मीटर मध्ये मोजतोय. मग ते मीटर असेल, किलोमीटर असेल, ह्या गोष्टी आपण बघू पुढं. बरोबर. त्याच्यानंतर काय येतं, तर ग्रॅम. आता ग्रॅम कशासाठी, तर कुठल्या गोष्टींचं काय करायसाठी, जर वजन करायचं असेल तर आपण कशाचा उपयोग करतो, इथं ग्रॅमचा उपयोग करतोय. बरोबर. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे की कुठल्या पदार्थासाठी आपण कुठल्या गोष्टीसाठी कुठली गोष्ट वापरतो, म्हणजे कुठलं परिमाण वापरतो असं म्हणता येईल. की पुन्हा एकदा बघू की लिटर असेल तर कशासाठी असते, तर द्रव पदार्थासाठी असेल. मीटर असेल तर कशासाठी असेल, आपलं जी काही लांबी आपण मोजतो, कापड असेल किंवा लांबी एखादी मोजायची असेल, जिथे लांबी मोजायची तिथे आपण कशात मोजतोय, मीटर मध्ये मोजतो. बरोबर. मीटर, सेंटीमीटर त्याप्रमाणे. त्याच्यानंतर हे काय आहे, तर वजन कुठलं असेल तर काय होतं, तर वजनाचं काय आहे ना, तर ग्रॅम मध्ये मोजतोय. हे काय येतं, तर हा बेस सगळ्या गोष्टींचा काय इथं तर बेस घ्यायचा आणि ह्याप्रमाणे आपल्याला हा चार्ट कसा येतो आणि आपल्याला कशा कामाला येणार आहे ते गोष्टी आपण बघून घेऊ. बरोबर. आता पहिल्यांदा आपण काय करू, ग्रॅमचं घेऊ. ग्रॅम मध्ये काय केलं, ग्रॅम. बरोबर. आता समजा काय केलं इथं ग्रॅम मध्ये काय झालं, तर 1 किलोग्रॅम. बरोबर. आता 1 किलोग्रॅम म्हणजे काय म्हणतो आपण, 1 किलो. बरोबर. 1 किलो. आता 1 किलो कसं होतं, समजा आपण इथे घेतलं, काय झालं, 1 किलो. बरोबर. 1 किलो समजा आपण म्हणलं दुकानदाराला काय करा, 1 किलो काय करायचं, तर 1 किलो साखर घ्यायची. तर मग 1 किलो साखर म्हणलं तर आपल्याला माहिती आहे 1 किलो म्हणजे किती, 1 किलो म्हणजे किती येत आहे, 1000
1000 ग्रॅम येते बरोबर. हे आपल्याला परिमाण माहिती आहे, अर्धा असेल तर किती येणार आहे 500 येते. पण आता ह्याच्यामध्ये ह्या चार्ट प्रमाणे आपल्याला कसं ह्या बाकीच्या गोष्टी तर आपल्याला माहित नाही बरोबर. ह्या बाकीच्या गोष्टी म्हणजे काय येतं, हे परिमाण कसं, ह्या परिमाणाची किंमत किती, ह्या गोष्टी आपण इथं बघून घेऊ. आता लक्षात ठेवायचं एक बघितलं 1 किलोग्राम म्हणजे किती आलं तर 1000 इथं काय येतंय ग्रॅम येते बरोबर. म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे काय आलं इथं 1 किलो आलं बरोबर. ठीक आहे. मग आता इथं बघू. आता हे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण ह्या चार्ट प्रमाणे हे लक्षात ठेवायचं की ह्याचा क्रम कसा आहे. कसा आहे हा, किलो, हेक्टो, डेका, इथं मीटर. आता समजा इथं ग्रॅम घेतलं कसं येणार आहे मग किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम ह्या गोष्टी. आणि हे लक्षात ठेवायचं परिमाणचं हे तिन्ही परिमाणासाठी इथं काय होणार आहे उपयोगाला पडणार. पण हे आपल्याला माहित पाहिजे किलो, हेक्टो, डेका, मीटर किंवा ग्रॅम असेल ह्या परिमाण हे काय राहील आपलं बेस परिमाण राहील. आणि इथं डेसी, सेंटी आणि मिली बरोबर आहे. तर मग हा क्रम लक्षात ठेवायचा की हा क्रम आपल्याला काय आहे, हा बेस झाला तर इकडचे हे 3 आणि इथं उजव्या म्हणजे डाव्या हाताला 3 आणि उजव्या हाताला 3. म्हणजे पुन्हा एकदा बघू आपण किलो, हेक्टो, डेका बरोबर. त्याच्यानंतर तिथं काय डेसी, सेंटी आणि मिली बरोबर. ठीक आहे. आता हे कसं तर काय बघितलं आपण 1 किलोग्राम जर घेत असेल आपण तर काय होतंय 1000 ग्रॅम येते. म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजेच काय येते 1 किलो येते बरोबर. मग हे आता काय लक्षात ठेवायचं इथं फक्त हा क्रम लक्षात ठेवायचा. आणि ही किंमत कशी होती 1 किलो म्हणजे किती येते तर 10 काय येतंय हेक्टोग्रॅम येते. काय येतं 1 किलो असेल तर त्याचं बरोबर काय इथं 1 किलो बरोबर काय येणार इथं 10 हेक्टो. म्हणजे ह्याची किंमत कशा बरोबर आहे 100 डेका. म्हणजे काय होते प्रत्येक वेळेस बघा इथं काय झालं इथं 1 0 इथं 2 इथं 3 ह्या प्रमाणात काय होतंय 0 काय होतं इथं तर वाढत जातं. इथं किती येणार आहे मग इथं किती येणार आहे 10,000 म्हणजे 10,000 डेसी 10,000 डेसी ग्रॅम घेतला आपण. लक्षात ठेवायचं 10,000 डेसी ग्रॅम आपल्याला सांगितलं म्हणजे ह्याची बरोबरी कुठं झाली इथं तर 1 किलो झालं. म्हणजेच किती झालं तिथं 1000 ग्रॅम झालं हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे जर घेतलं तर मग इथं किती होणार आहे 1 0 काय होणार आहे इथं पुन्हा 1 0 इथं वाढणार आहे. म्हणजे काय झालं इथं पुन्हा बघा इथं 1 10 100 1000 10,000 इथं किती झाले 1 लाख झाले. आणि इथं किती होणार आहे मग इथे किती होणार आहे तर इथे किती होणार 10 लाख होणार आहे इथं बरोबर. हे बघा कसं झालं तर म्हणजे काय अर्थ झाला 1 किलोग्रॅम जर विचारलं आपल्याला 1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम तर किती आले इथं 10 लाख आले बरोबर. काय केलं इथं प्रत्येक वेळेस काय होतं 1 0 वाढतं 1 10 झाले इथं 100 1000 पुन्हा काय झालं इथं 10,000 झाले 1 लाख झाले आणि 10 लाख झाले. प्रत्येक वेळेस म्हणजे कुठलं इकडं काय होतंय ज्यावेळेस काय होतंय इकडं जाताना काय होतंय तर 0 वाढत जाते. उलट जर घेतलं तर आपण काय होणार ते 0 काय होत जाणार आहे तर कमी होत जाणार हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक गोष्टीत सेम तसंच राहील कुठलं जरी असेल या परिमाणामध्ये कुठलं आपण इथं काय घेतलं एक काय घेतलं होतं आपण ग्रॅम मधलं म्हणजे 1 किलो घेतलेलं. मग हे जर आपण मीटर जर घेतलं तर हे परिमाण काय होणार आहे इथं हे सेम राहणार आहे. परिमाण इथं काय होणार नाही इथं कुठल्याही प्रकारचं काय होणार नाही चेंज होणार नाही. पुन्हा एकदा आपण हे सेम बघू आपण आता इथं जर सांगितलं की आपल्याला काय सांगितलं 1 किलोमीटर सांगितलं एक काय सांगितलं किलोमीटर सांगितलं. आता 1 किलोमीटर सांगितलं म्हणजे किती येणार आहे इथं किती येईल आपलं 1 येणार आहे. हा 1 आला. मग 1 आल्यानंतर मग हेक्टो किती येतील त्याचे हेक्टो काय येणार आता हेक्टोमीटर किती येणार इथं म्हणजे 10 हेक्टोमीटर जर सांगितलं 10 हेक्टोमीटर म्हणजे काय येणार आहे तर 1 काय येणार आहे किलोमीटर येणार आहे बरोबर. मग ह्याच्यानंतर किती येतील डेकामीटर किती येतील इथं तर डेकामीटर किती येणार 100 आहे. काय सांगितलं की प्रत्येक वेळेस काय होत जाणार आहे ज्यावेळेस आपण इकडं या उजव्या साईडला जाणार आहे तर काय होणार आहे शून्याची संख्या वाढत जाणार आहे. म्हणजे आता समजा इथं काय होणार आहे मग 1000 म्हणजे सांगितलं आपल्याला 2000 सांगितले 2000 काय सांगितले ग्रॅम सांगितले. मग 2000 ग्रॅम जर सांगितले तर काय येणार आहे इथं काय येणार आहे मग 2 मीटर येणार आहे. कारण इथं काय झालंय 0 म्हणजे ह्याला कितीने भागला आपण ज्यावेळेस इथल्या संख्येला आपण कितीने भागणार आहे 1000 त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे इथं किलोमीटर जेवढं काय तेवढे मिळणार आहे बरोबर. आता सांगितलं इथं काय सांगितलं की 200 डेकामीटर म्हणजे किती 200 डेकामीटर म्हणजे किती किलोमीटर होतील किती होतील मग इथं किती होणार आहे 2 होणार आहे. कारण काय होतं इथं काय झालेलं आहे इकडे जाताना काय होणार आपलं 0 काय होणार कमी होत जाणार म्हणजे
200 डेकामीटर ज्यावेळेस असतील त्यावेळेस किती असतील इथं 20 हेक्टोमीटर असतील आणि किलोमीटर किती असतील तर आपले इथं 2 असतील. बरोबर. काय होतं इथं प्रत्येक वेळेस शून्य काय होणार आहे इकडं होताना कमी होत जाणार आहे. बरोबर. इथं किती येतील मग डेसी ह्याच्या प्रमाणात आता इथं काय होईल मग 10,000 येतील. 1,000 इथं काय येतील 10,000 येतील. इथं काय येणार आहे आपलं 1,00,000 येणार आहे आणि इथं काय येईल आपलं 10,00,000 येणार आहे. ठीक आहे. काय होणार आहे जर समजा आपल्याला इथं काय सांगितलं इथं जर समजा सांगितलं 1,00,000 सेंटीमीटर म्हणजे किती येणार आहे 1,00,000 सेंटीमीटर म्हणजे किती येणार आहे आपलं तर इथं एक काय येणार आहे किलोमीटर येणार लक्षात ठेवायचं. बरोबर. हे फक्त हा क्रम लक्षात आपल्याला आला पाहिजे की ह्याच्यामध्ये कुठला कुठला क्रम आहे. हे किलो नंतर काय येत आहे तर किलो नंतर हेक्टो, हेक्टो नंतर डेका, डेका नंतर काय आलं तर तिथं लिटर, मीटर आणि ग्रॅम जे काय असेल ते इथं येणार आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे डेसी मध्ये काय येणार आहे आपलं तर इथं डेसी 10,000 येणार आहे. बरोबर. डेसी नंतर सेंटी, सेंटी नंतर मिली. बरोबर. हे क्रम लक्षात ठेवायचा. हा क्रम असला तर कुठल्या जरी प्रकारचे आपल्याला काय दिलं तर संख्या दिली तर काय लक्षात येईल इथं तर जे परिमाण आपल्याला कुठलं जर रूपांतर करायचं डेसी मधलं असेल तर काय म्हणणार इथं लक्षात ठेवायचं की डेसी मधलं समजा आता डेसी दिलं आपल्याला सांगितलं की 10,000 डेसी 10,000 डेसी म्हणजे किती डेका तर मग इथं काय होणार आहे इथं ह्या किती घनांचा फरक आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हा क्रम आपल्याला पाठ पाहिजे त्यावेळेस मग गणित सुटणार आपल्याला. मग ह्याच्यामध्ये काय झालं इथं फरक किती 2चा आहे म्हणजे काय झालं ह्याच्यापेक्षा काय असणार इथं 2 शून्य काय असणार आहे कमी असणार आहेत. बरोबर. हे कुठल्या जरी परिमाण आपण काय बघितलं आता ग्रॅम बघितलं इथं मीटर बघितलं. आता लिटरच्या बाबतीत पण सेम तसंच राहील. लिटर जरी घेतलं आपण काय होणार आहे लिटर जरी घेतलं आता समजा इथं घेऊ आपण 10,000 काय सांगितलं 10,000 डेसिलिटर सांगितलं. 10,000 म्हटल्यावर इथं किती येणार आहे सांगा बरं काय होणार इथं प्रत्येक घरात काय होतंय 1 शून्य काय होतंय कमी होत जाते. मग इथं किती येणार आहे आपलं 100. इथं काय होतंय 10 आणि इथं काय येणार आहे 1 येणार आहे. अशाच पद्धतीने इकडे जर गेलं तर शून्य काय होणार वाढत जाणार आहे. फक्त हा क्रम लक्षात ठेवायचा. पुन्हा एकदा घेऊ आपण वाजून किलो, हेक्टो, डेका हा काय घ्यायचा हा बेस येतो आणि याच्यानंतर काय येणार म्हणजे बेस म्हणजे इथं लिटर, मीटर आणि ग्रॅम त्याच्यात इथं डेसी, सेंटी आणि मिली हा क्रम लक्षात ठेवायचा. पुढे बघू आता आपण आता परिमाण कुठली कुठली ते बघून घेऊ. परिमाण आता याच्यामध्ये पहिलं कुठलं येतं वेळ मोजण्यासाठी. तर वेळ मोजण्यासाठी कुठली कुठली परिमाण लागतात कुठल्या ज्यावेळेस आपल्याला रूपांतरण विचारलं जातं की सेकंदाचं मिनिट असेल मिनिट मध्ये सेकंदाचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला काय हव्यात हे आता बेसिक गोष्टी आहेत पण आपल्याला त्या पाठ पाहिजे. म्हणजे कुठल्या जरी अँगलनं विचारलं कसा जरी प्रश्न आला तर आपल्याला काय झालं पाहिजे यांची बेरीज असेल. समजा आपल्याला तास दिले मिनिट दिले मग त्याची बेरीज करा किंवा मिनिट किती होतात ह्या गोष्टीसाठी आपल्याला काय पाहिजे इथं सगळ्या ह्या आपल्याला बेसिक गोष्टी माहित पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय होतंय काय सांगितलं 60 सेकंद ज्यावेळेस होतील त्यावेळेस इथं काय होणार आहे 1 मिनिट होणार आहे. बरोबर. मग आता काय होणार आहे 60 सेकंदच काय होणार आहे 1 मिनिट होणार आहे. 60 मिनिटाच काय होतं इथं 1 तास होते. बरोबर. मग 60 मिनिटाचा मग 1 तास बरोबर किती होतं 1 तास बरोबर किती सेकंद होतील काय होणार इथं 1 तास बरोबर किती सेकंद होतील मग काय होणार इथं आता इथं बघितलं 60 सेकंद बरोबर काय येतं इथं 1 मिनिट आणि 60 मिनिट बरोबर 1 तास म्हणजे किती यायला पाहिजे इथं तर काय होणार इथं 60 गुणिले काय होईल 60 मिनिटं गुणिले काय होईल 60 सेकंद कारण 60 सेकंद बरोबर 1 मिनिट आणि हे आपल्याला काय करायचंय 60 मिनिटाची म्हणजे एका तासाचे किती मिनिट होतील काय करायचं मग त्यासाठी हे काय येतील आपलं मिनिट गुणिले काय सेकंद. त्यावेळेस आपल्याला इथं काय मिळणार तर सेकंद मिळणार. किती मिळणार इथं 36 सेकंद. काय होणार आहे 1 तास बरोबर काय येत आहे तर 36 सेकंद. हे या गोष्टी आपल्याला काय होतात मग कुठल्याही विचारलं आपल्याला 1 तास म्हणजे किती सेकंद अर्धा तास किती सेकंद मग ह्या गोष्टी आपल्याला काय पाहिजे तर हे
प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असेल तर मग ती अडचण येणार नाही आपल्याला की कुठल्या परिमाणात रूपांतर करायचं काय आलं पाहिजे. तर मग ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर हे तर माहिती आपल्याला काय होतं, दिवसात काय असतात 24 तास काय होते, पूर्ण दिवस होते, बरोबर. मग हे बाकीचं याची मिनिटं सुद्धा आपल्याला काय करता आली पाहिजे, काढता आली पाहिजे, बरोबर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे काय झालं, वेळेचं झालं. हे आपण काय बघू, अंतरासाठी. आता अंतरासाठी काय वापरायचं, कुठलं परिमाण वापरतो. परिमाण आता बघितलं आपण, तो अंतरासाठी काय वापरलेलं, आपण मीटर परिमाण घेतलेलं आणि त्याच्यानंतर तो क्रम बघितला होता, एक कुठलं येते, बरोबर. आता इथं बघू, हे आपण बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ज्यावेळेस कुठल्या तरी प्रकारचं काय असेल, अंतर असेल, अंतर मोजायचं तर कुठल्या गोष्टी इथं आपण मीटर वापरतो. इथं मीटर हे परिमाण वापरतो, बरोबर. मीटर परिमाणात इथं काय, मग 1000 मीटर. 1000 मीटर तर मग काय आलेलं इथं, 1000 मीटर ज्यावेळेस जाईल त्यावेळेस काय होणार आहे, इथं 1 किलोमीटर होणार आहे. म्हणजे कुठलं जरी आता समजा विचारलं आपल्याला की 2000 मीटर, 2000 मीटरला काय होणार आहे, 2000 म्हणजे किती किलोमीटर जातो आपण. तर काय करतो आपण इथं, ज्यावेळेस आपल्याला काय करायचं असतंय, मीटरचं 40 किलोमीटर करायचं असतंय, म्हणजेच काय करतो आपण, तर 1000 आहे म्हणजे एक म्हणजे आता काय करतो आपण, 1000 काय करतो इथं भागतोय आपण, म्हणजे किती मिळणार आहे आपल्याला, 2 किलोमीटर. म्हणजे कुठला जरी परिमाण असेल, कुठला जरी दिलेला असेल, समजा आता आपल्याला काय दिलं इथं, तर 2000 मीटरचं काय होतंय, किलोमीटर किती त्याचं रूपांतर करायचं होतं. मग काय केलं आपण, ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय, मीटरचं किलोमीटर मध्ये करतोय, मीटरचं किलोमीटर करताना काय करायचं त्याला, तर 1000 काय करायचंय, भागायचंय. परंतु जर समजा आपल्याला गिलास 2000 2500 मीटर, 2500 मीटर बरोबर किती किलोमीटर, असं आपल्याला विचारतं. काय लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण काय करतोय, मीटरचं किलोमीटर करतोय, त्यावेळेस काय करायचं, तर 1000 भागायचं. मग 1000 भागायचं, मग काय करायचं, इथं आता 1000 भागायचं आपल्याला. मग काय केलं, हे शून्याला हे 0 2 दिले, तर राहिलं शिल्लक काय आपल्याला 25/10 शिल्लक राहील. मग 25/10 राहिल्यानंतर आपण बघितलं की ज्यावेळेस आपल्याला भागाकार करायचा आहे किंवा अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांक ज्यावेळेस रूपांतर करायचं, तर आपण हे शिकलो की ज्यावेळेस छेदामध्ये 10 असेल, 100 असेल, तर कुठल्या पद्धतीने काय करायचं, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं हे आपण शिकलो. आता काय करायचं इथं, तर इथं काय बघायचं सांगितलेलं आपल्याला, इथं काय करायचंय, शून्य किती बघायचं, तर शून्य किती, त्याच्यामध्ये फक्त एकच शून्य, म्हणजे काय करायचं, संख्याची शाई तशी लिहायची आणि दशांश तळ कुठं द्यायचं, तर दशांश तळ उजव्या साईडनं द्यायचं आणि किती द्यायच्यात, इथं एक शून्य म्हणजे दशांश तळ किती देणार, आपण एकच दशांश तळ देणार. इथं मिळालं काय आपल्याला 2.5. पण 2.5 मिळालं काय, आता मीटर मिळणार आहे का, तर नाही. काय मिळणार आहे इथं, किलोमीटर मिळणार आहे. काय मिळणार आहे इथं, किलोमीटर. म्हणजेच काय झालं, जर आपल्याला विचारलं की 2500 मीटर म्हणजे किती, तर 2500 मीटर म्हणजे किती येणार आहे, तर 2.5 किलोमीटर येणार आहे. अजून एखादं उदाहरण बघू आपण याच्यामध्ये. आता 4500 काय दिलं आपल्याला, मीटर दिलं. 4500 मीटरचं दिलं आणि काय करायला सांगितलं, 4500 मीटर किलोमीटर करा, किती किलोमीटर होतील पहिल्यांदा हे बघू. तर कसं करायचं, पुन्हा एकदा सांगतो की काय करायचं, ज्यावेळेस मीटरचं आपल्याला किलोमीटर मध्ये रूपांतर करायचंय त्यावेळेस काय करायचं, जे आपल्याला मीटर दिलेले असतील त्या मीटरला काय करायचं आपल्याला, तर काय करायचं 1000 न भागायचं. किती भागायचं, 1000 न भागायचं. काय 1000 न भागायचं, त्याचं काय 1000 मीटर बरोबर काय होतं आपलं 1 किलोमीटर होते. मग काय केलं, इथं या शून्याला शून्य गेले, 2 शून्य राहिलं, काय शिल्लक आपलं 45/10. पुन्हा एकदा हे लक्षात ठेवायचं की अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना काय करायचं, जर छेदस्थानी 10 असेल तर भाग लावायची तर काही गरज नाही, फक्त काय करायचं, जी संख्या काय करायची आहे तशी मांडायची आणि जेवढे काही शून्य राहिलेले असतील, जेवढे काय करायचं, जेवढे शून्य राहिलेले असतील तेवढं काय करायचं, दशांश तळ द्यायचं. पण हे लक्षात ठेवायचं, इथं 2 संख्या म्हणून ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो की दशांश तळ देताना उजवीकडनं मोजायचं आणि नंतर दशांश तळ द्यायचं. आता इथं जर समजा असं असतं, काय सांगितलं, तर 4580 मीटर बरोबर
किती किलोमीटर सांगितलं. मग आता पुन्हा एकदा तेच करायचं आपण सेम 4580 भागिले 100 सॉरी 1000 करायचं. काय करायचंय 1000 करायचं. मग 1000 का केलं पुन्हा एकदा तर 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. मग इथं काय झालं ह्या शून्याला हे शून्य गेलं बरोबर. हे शून्य गेल्यानंतर आता काय होतं शून्य राहिलं की इथं तर नाही राहिलेलं. शून्याला इथं एक शून्य होतं गेलं. आता राहिलं शिल्लक काय इथं 458 भागिले 100. मग 100 राहिलं तर इथं काय सांगितलं की काय करायचं दशांश स्थळ द्यायचं आपल्याला. तर काय करायचं जेवढी शून्य आहेत आपल्याला छेदामध्ये ती काउंट करायचे किती. मग अंश स्थानाची संख्या काय करायची जशी आहे तशी लिहायची. आता इथं मग शून्य किती राहिले इथं 2 शून्य राहिलेत तर मग काय करणार इथं 2 शून्य राहिलेत तर मग 2 दशांश स्थळ द्यावं. मग हे काय मिळालं आपल्याला 4.58 काय मिळालं किलोमीटर मिळालं बरोबर. 4 पॉईंट काय झालं 58 किलोमीटर मिळालं. आता ह्याच्यातलं अजून एक उदाहरण जर आपल्याला बेरीज करायला सांगितली. आता बेरीज कशी सांगितली 2500 मीटर प्लस 2.5 किलोमीटर बरोबर किती. ह्या पद्धतीचं उदाहरण असेल तर काय करायचं इथं आपल्याला काय होणार आहे हे परिमाण कुठलं आहे हे परिमाण कुठलं आपलं इथं तर मीटरचं परिमाण आहे. हे कुठलं परिमाण आपलं किलोमीटरचं. लक्षात ठेवायचं परिमाण कुठलं जर बेरीज करायची आपल्याला बेरीज असेल गुणाकार असेल तर इथं काय व्हायला पाहिजे तर परिमाण इथं सेमच पाहिजे. जर परिमाण वेगळं असेल तर त्यांची बेरीज वगैरे गुणाकार भागाकार ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. म्हणजे केलं तरी काय होणार आहे आपल्याला चुकीचं उत्तर मिळणार. मग लक्षात ठेवायचं इथं काय करायला पाहिजे आपल्याला परिमाण करायला पाहिजे. मग कुठल्या जरी परिमाणात रूपांतर केलं तरी चालेल. मीटरचं किलोमीटर करा इथं किंवा तिथं किलोमीटरचं मीटर करा कसं पण करा ठीक आहे. मग किलोमीटरचं मीटरचा काय करायचं मीटरचं किलोमीटर करायचं आपल्याला माहिती आहे किती वागायचं इथं 1000 न भागायचंय बरोबर. 1000 न भागल्यानंतर हे शून्य राहिलं म्हणजे आलं किती इथं 2.5 किलोमीटर मिळालं आपल्याला. आणि प्लस हे काय येतं 2.5 किलोमीटर. उत्तर काय आलं आपलं इथं 5 किलोमीटर. हे आपल्याला उत्तर हे आपलं बरोबर आहे. ह्याचा काय करायचं इथं अशी बेरीज नाही करायची आपल्याला. हे 2500 प्लस 5 2.5 किंवा 2.5 अशा पद्धतीने बेरीज नाही करायची. काय करायचं लक्षात ठेवायचं ह्याचं परिमाण कसं आलं पाहिजे सेमच आलं पाहिजे ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू 1 मीटर बरोबर काय येतंय तर 100 सेंटीमीटर. काय लक्षात ठेवायचं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आलं बरोबर आहे. त्याच्यानंतर काय 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. बघितलं आपण बघू इथं बघा काय बघितलं 10 काय बघितलं 1 बरोबर कसं आलं 1 ज्यावेळेस सेंटीमीटर असेल त्यावेळेस काय येणार आहे 10 मिलीमीटर. म्हणजे कुठली जरी संख्या दिली ज्यावेळेस आपण उजव्या साईडला जातोय त्यावेळेस काय होणार आहे 1 शून्य वाढत जाणार आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 10 मिलीमीटर दिलं तर काय होणार आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. त्याच्यानंतर पुढं आता हे आलं वजनाच्या बाबतीत. तर वजनाचं कुठलं जरी असेल आपल्याला वजन करायचं दुकानात असेल धान्य असेल किंवा अगदी सोनं असेल किंवा अगदी मोठं असेल टनामध्ये तर आपल्याला काय माहित पाहिजे तर हे परिमाण माहित पाहिजे कुठल्या परिमाणाचं रूपांतर कशामध्ये होते त्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आता इथं 1 किलो बरोबर आपण बघितलं हे 1 किलो बरोबर किती येतं 1000 ग्रॅम येतं. 1 किलो बरोबर किती येते 1000 ग्रॅम येते बरोबर. इथं आता 100 किलोग्रॅम काय होत आहे 1 किलोचं काय होतंय 1000 ग्रॅम होतात. मग 100 किलोचं काय होणार आहे 100 किलो किती होणार आहे 100 किलोमीटर काय होणार आहे 1 क्विंटल होणार आहे. 1 क्विंटल कधी होतोय ज्यावेळेस 100 किलो जो असेल 100 किलो झाल्यानंतरच काय होणार आहे 1 क्विंटल होणार आहे. 1 क्विंटल साठी किती लागणार आपल्याला 1 क्विंटल साठी किती लागणार तर 100 किलो जे काय कुठलं असेल धान्य असेल कुठला पण मोजताना जेव्हा धान्याच्या बाबतीत काय होतो तर क्विंटल. मग क्विंटल असेल तर कसं मग होणार आहे ते 100 किलो झाल्यानंतरच काय होणार आहे 1 क्विंटल होणार. त्याच्यानंतर आता 10 क्विंटल 1 क्विंटल किती बघितलं आपण 1 क्विंटल किती बघितलं तर 1000. इथं काय सांगितलं 10 क्विंटल बरोबर 1 टन. आता 10 क्विंटल म्हणजे किती होणार मग काय येणार आहे 100 गुणिले 10 असं होणार आहे बरोबर. हे काय आलं आपलं 1 क्विंटल
1 क्विंटल, बरोबर. म्हणजे 100 किलो आणि गुणिले काय करायचंय 10 करायला, त्यावेळेस किती येणार आहे मग 1000. 1000 काय येणार आहे 1000 किलो येणार आहे. म्हणजे 10 क्विंटल बरोबर 1 टन बरोबर काय येणार आहे आपलं 1000 किलो येणार आहे. 1000 किलो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला की कुठल्या कुठल्या परिमाणाचं रूपांतर कसं होतंय. क्विंटल किती येते, किलोला किती ग्रॅम येतात. मग इथं 100 किलोग्राम झालं किती होणार आहे, 1 टन व्हायसाठी किती लागणार आहे. मग ह्या गोष्टी जसं इथं कसं बघितलं 10 क्विंटल म्हणजे 1 टन, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय 1000 किलो झालं की काय होणार आहे आपला 1 टन होणार आहे. ठीक आहे. आता वस्तूंच्या बाबतीत ज्यावेळेस वस्तू मोजतो, आता पेन असेल ह्या गोष्टी आता 1 2 3 ज्यावेळेस मोजतो, मग कसं आता इथं काय दिलेलं आहे एका बघ आपण आता कुठले जरी आपण काय म्हणतो, जरी केळीवाल्याकडे गेलं कसं म्हणतो 1 डझन केळी द्या. मग 1 डझन म्हणजे किती येतात, तर 1 डझन म्हणजे किती वस्तू आपल्याला मिळतात, तर 12 वस्तू. किती असतं त्या, कुठल्या पण असेल पेन असेल कुठल्या पण, ज्यावेळेस आपल्याला 12 वस्तू घेतल्या म्हणजे आपण किती घेतल्या तर 1 डझन झाल्या. म्हणजे कसं येतंय 1 डझन बरोबर 1 डझन बरोबर काय येणार आहे 12 वस्तू. कुठल्या पण असतील वस्तू, पण ह्या वस्तू कशा असणार आहेत त्या तर आपण अंकामध्ये मोजतो, म्हणजे मोज संख्यामध्ये मोजू शकतो 1 2 3. ह्यासाठी काय येतंय हे डझन वगैरे असेल. आणि इकडे काय बघितलं ह्या ज्या ग्रॅम ह्या ज्यासाठी परिमाण लागतात ते कसे असतात ह्या वस्तू वेगळ्या येतात. आणि ज्यासाठी आपण मोजू शकतो 1 2 3 असं मोजू शकतो, त्या वस्तू कशा मोजू शकतो आपण डझन मध्ये मोजू शकतो आपण. ठीक आहे. आता इथं 12 डझनचा काय होतोय 1 ग्रोस. आता 12 डझन 1 डझन म्हणजे किती झाल्या 12 झाल्या. मग 12 काय होतंय 12 डझन. 12 डझन म्हणजे किती येणार आहे 12 गुणिले 12. का हे काय घेतलं आपण 12 वस्तू बरोबर. 1 डझन म्हणजे 12 आणि 12 डझनांचं मिळून काय होणार आहे 1 ग्रोस. म्हणजे 1 ग्रोस बरोबर काय येणार आपला 1 ग्रोस बरोबर 144 वस्तू कोणत्या पण घ्या. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला 1 ग्रोस कुठली आणायचं, 1 ग्रोस आणायचा म्हणजे किती आणायच्यात तर 144 वस्तू आणायचं. 144 वस्तू झाल्यानंतर काय होणार आहे तर तो ग्रोस होणार आहे, लक्षात ठेवायचं. पुढचं बघू आता. आता इथं आता कागद असेल, जे आपले कागद पेपर असेल तर त्याचं काउंटिंग कसं होतं, त्याचं कसं होतं हे 1 2 असं काउंटिंग होत नाही किंवा डझनामध्ये होत नाही. त्याचं काउंटिंग कसं होतंय ते इथं बघू आपण कसं होतंय. एक दस्तामध्ये तरी होतंय दस्त, आणि इथं काय होतंय रिम. ह्या 2 परिमाणामध्ये काय होतं जे कागद असतात ते मोजले जातात, क्वांटिटी मध्ये पण मोजले जातात, पण ह्याचं स्टँडर्ड परिमाण काय येतंय दस्ता आणि रिम असे येते. हे कसं आता तर मग दस्ता कसा तयार होतो, तर काय होतं तर आपण ज्यावेळेस 24 कागद घेऊ काय होतं तर 24 कागद घेऊ त्यावेळेस काय होणार आहे 24 कागद बरोबर एक काय होणार तिथं दस्ता तयार होणार. काय होणार आहे 24 कागद घेतल्यानंतर काय होणार आहे एक दस्ता तयार होईल. ज्यावेळेस हा आपण घेऊ एक दस्ता, आपण दुकानदाराला मागितलं की एक दस्ता त्याला किती द्यायला लागणार तर 24 कागद देणार आहे तो, त्यावेळेस तो काय होणार आहे एक दस्ता होणार आहे 24 कागद दिल्यानंतर बरोबर. मग आता काय होतंय असे 20 दस्ते. आता 20 दस्ते म्हणजे काय झालं 24 कागद घेतल्यानंतर एक दस्ता झाला. मग 20 जर आपल्याला रिम पाहिजे असेल तर मग कसं होणार आहे तर 20 दस्ते ज्यावेळेस दिले 20 दस्ते दिल्यानंतर काय होईल एक रिम होणार आहे. मग रिम तयार व्हायला रिम मध्ये कागद किती असतील हे जर बघायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला कागद किती कागद काय होणार आहे गुणिले काय करायला लागेल आपल्याला दस्ते करायला लागेल. त्यावेळेस काय मिळणार आपल्याला रिम मिळणार आहे. मग आता रिम कसं होणार आहे रिम मध्ये कागद किती बघण्यासाठी काय करायचं एखादा किती येत आहे आपल्याला एका दस्त्यामध्ये आपण बघितलं की किती कागद आहे 24 कागद. मग कसं येणार आहे 24 गुणिले 20 बरोबर काय आलं 480. 24 दुने 48 480. म्हणजे जर आपण दुकानदार जर एक रिम मागितली तर एक रिम मध्ये आपल्याला किती कागद मिळणार आहेत तर 480 कागद मिळणार आहेत. किती मिळणार आहेत 480 कागद मिळणार आहेत. याच्यावर उदाहरण बघूया एखादा आपण. असं सांगितलं 2 रिम बरोबर.
2 रिम सांगितलं तर मग काय करायला लागणार आपल्याला, एका रिम मध्ये काय बघितलं आपण 480 गुणिले काय येणार इथं 2, मग एवढे कागद आपल्याला काय आले पाहिजे, मग किती येणार आहे, काय होणार आहे मग इथं 480 काय येणार इथं 480 टोटल कागद येणार आहेत आणि 2 रिम मागितले 2 येणार, म्हणजे किती येणार इथं 2 रिम झालेल्या तर त्याच्यामध्ये 960 काय येणार कागद येणार. ह्या पद्धतीने येते. जर समजा सांगितलं आपल्याला कुठलं जर उदाहरण आलं की वंश काय केलं, एक रिम होती, एक रिम मध्ये काय केले 50 कागद वापरले, 50 कागद काय केले वापरले, तर मग शिल्लक किती राहिले. या प्रकारचं समजा उदाहरण आलं तर आपल्याला हे माहित पाहिजे, काय माहित पाहिजे, तर एका रिम मध्ये किती कागद येणार आहेत, बरोबर. तर लक्षात ठेवायचं ही गोष्ट आपल्याला इथं काय माहित पाहिजे, तर एका रिम मध्ये किती कागद येतात, 20 दस्ते येतात, म्हणजे ते एक रिम येते, म्हणजे काय होणार आहे इथं 480 वजा काय होणार आहे आपलं 50 येणार आहे, म्हणजे शिल्लक किती कागद राहणार इथं 430 कागद काय होणार तर शिल्लक राहणार. ह्या गोष्टी माहित व्हायसाठी आपल्याला जे काही परिमाण आहे ते तोंडपाठ पाहिजे, कुठल्या जरी प्रकारचं उदाहरण रूपांतर प्रकारचं तर ते आपल्याला सहज सुटून जाईल. हे पुढचं आता विविध परिमाण कुठले कुठले आहेत आपल्याला, आता हे बघितलेच परिमाण आहेत, फक्त आपण काय करून घेऊ एकदा बघून घेऊ सगळे. काय येत आहे 10 मिलीमीटर म्हणजे किती येते 1 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे काय येत आहे हे बघितलं आपण, 100 सेंटीमीटर म्हणजे किती 1 मीटर, 1000 मीटर म्हणजे काय येत आहे 1000 किलोमीटर. ही पण गोष्ट आपण बघितली चार्टच्या माध्यमातून. 1000 मिलीलीटर म्हणजे किती येत आहे तर 1 लिटर येते, काय होतं 1000 मिलीलीटर म्हणजेच काय येत आहे 1 लिटर येते. 60 सेकंद 1 मिनिट, 60 मिनिट बरोबर काय आलं 1 तास, 24 तासाचा काय होतो 1 दिवस. 1000 ग्रॅम, 1000 ग्रॅम काय बघितलेलं 1 किलोग्रॅम. 100 किलोचं हे पण बघितलं होतं आपण, 100 किलो बरोबर काय होतंय 1 क्विंटल होतोय. 24 कागदांचा काय होतोय 1 दस्ता होतोय. तसंच हे 20 दस्ते ज्यावेळेस होते हे पण बघितलं आपण, 20 दस्ते झाल्यानंतर काय मिळतं आपल्याला 1 रिम आपल्याला होते. 1 रिम आता 12 कागद काय झालं 12 वस्तू, 12 वस्तू म्हणजेच काय आपल्याला मिळालं 1 डझन. 12 डझन म्हणजे किती मिळाले 1 ग्रोस. 1 ग्रोस किती बघितलं होतं आपण 144. 1 रिम किती बघितलं आपण 480. ह्या गोष्टी आपल्याला पाठच पाहिजेत, मग काय होणार आहे बाकीच्या उदाहरणामध्ये सोपं जाईल आपल्याला. आणि 100 वस्तू म्हणजे काय 1 शेकडा, एक कुठला पण 1 शेकडा असेल, 1 शेकडा म्हणजे काय तर 100, शेकडा म्हणजे 100, ही गोष्ट लक्षात ठेवायची. 100 पैसे हे तर माहिती आहे आपल्याला, 1 रुपया व्हायसाठी किती व्हायला लागतात तर 100 पैसे पाहिजे, त्यावेळेस काय होणार आहे 1 रुपया होणार आहे. ठीक आहे, एकदा आपण रिवाइज करू सगळं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा हा चार्ट बघू. हा फक्त काय करायचा आहे तोंडपाठ झाला पाहिजे, किंवा ह्याचं जे सिरियल आहे ती काय झाली पाहिजे बरोबर आली पाहिजे. जर इकडे तिकडे झालं तर आपल्याला काय होणार आहे परिमाण चुकणार आहे, त्याची किंमत काय होणार आहे कमी किंवा जास्त होईल जर आपण जागा त्याच्या बदलत. काय लक्षात ठेवायचं मग किलो, किलो नंतर काय हेक्टो, डेका, त्यानंतर लिटर, मीटर आणि ग्रॅम, बरोबर. त्याच्यानंतर काय आलं इथं डेसी, सेंटी आणि मिली. इकडून बघू आता, इकडे कसं होतंय ज्यावेळेस आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण काय होतंय इकडून इकडे जातोय काय होतंय 1 किलोचं काय होतंय इकडे काय होणार आहे 0 काय होतंय इकडे प्रत्येक वेळेस वाढत जात. ठीक आहे, 0 काय होणार इकडं तर वाढत जाणार आहे प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळे ह्याची किंमत कुठली येते त्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या. 1000 इथं, त्याच्यानंतर काय होणार आहे प्रत्येक वेळेस इकडे 0 कसं होणार आहे, इकडे ज्या वेळेस येतो 0 काय होते प्रत्येक वेळेस काय होणार आहे कमी होत जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची.
हे बघितलं आपण वेळेसाठी कुठली कुठली परिमाणं, वेळ सेकंद असेल, मिनिट असेल, तास असेल, याचं रूपांतर कसं करायचं हे आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट की ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय, अंतर वजन मोजायचं त्यावेळेस काय असणार इथं, ग्रॅम मध्ये असेल किंवा किलो असेल, क्विंटल असेल, टन असेल. त्यानंतर वस्तू जर काउंट करायचं काय बघितलं, डझन आणि ग्रोस यांचा वापर करतोय आपण. आणि इथं बघितलं आपण लांबीसाठी कुठली कुठली परिमाण आहेत. लांबीसाठी काय बघितलं आपण, मीटर असेल, सेंटीमीटर असेल, मिलीमीटर असेल. तर ह्यांचं सुद्धा काय आपल्याला तर रूपांतर ज्यावेळेस करतो तर रूपांतर ना आलं पाहिजे. कारण कुठल्या ज्यावेळेस परिमाण काय सांगितलं की परिमाण इथं काय नाही पाहिजे, जर परिमाण वेगवेगळं असेल तर यांची काय करू शकत नाही आपण, बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार करू शकत नाही. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, थांबूया आपण इथं.